नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा विषय मराठी पाठ 7वा गवताचे पाते, लेखक वि. स. खांडेकर। या पाठातील कृती, व्याकरण आणि सोमत अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिले आहे कृती। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। आकृत्या पूर्ण करामध्ये पहिला प्रश्न आहे रूपक कथेची वैशिष्ट्ये। हे एका आयताकृतीमध्ये लिहिलेले आहे आणि त्याखाली रेषा ओढलेल्या आहेत। हे आपल्याला त्याखाली ते वैशिष्ट्ये लिहायचे आहेत। हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचा आहे। उत्तर पुढील प्रमाणे। रूपक कथेची वैशिष्ट्ये। रूपक कथा आकाराने लहान असते। दुसरं वैशिष्ट्य आहे अर्थघनत्व। रूपक कथेमुळे आपल्याला त्यात विविध अर्थ असतात, त्यामुळे त्याचं अर्थघनत्व हा खूप व्यापक असते, जरी ती आकाराने लहान असली तरी। तिसरं वैशिष्ट्य आहे आशय समृद्धी। चौथं वैशिष्ट्य आहे सूचकता। पाचवं वैशिष्ट्य आहे नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता। आणि शेवटचं उद्दिष्ट आहे वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो। अशा प्रकारे रूपक कथेची वैशिष्ट्ये लिहिता येतात। आकृत्या पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न आहे गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। हा प्रश्न सुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचा आहे। तर उत्तर गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये किंवा गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये। उत्तर चिडखोर। गवत पात हे चिडखोर असते। अरसिक दुसरं वैशिष्ट्य आहे स्वभाव वैशिष्ट्य अरसिक। तिसरं स्वभाव वैशिष्ट्य आहे किरकिरा आणि शेवटचं स्वभाव वैशिष्ट्य आहे स्वप्नाळू। अशा प्रकारे आपल्याला गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये लिहिता येतात। तिसरा प्रश्न आहे पानाची स्वभाव वैशिष्ट्ये। काय आहे पानाची स्वभाव वैशिष्ट्ये? उत्तर पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते। पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते। दुसरं पानाचं स्वभाव वैशिष्ट्य आहे गवत पात्याला क्षुद्र मानते। काय आहे गवत पात्याला क्षुद्र मानते। अशा प्रकारे पानाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहिता येतात। यामध्ये चौथा प्रश्न आहे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह। काय आहे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह आपल्याला खाली लिहायचे आहेत। उत्तर चिमुकले, अरसिक, क्षुद्र, चिडखोर बिब्बा, चिमणी। काय काय शब्द आहेत? पहिला आहे चिमुकले, अरसिक, तिसरा आहे क्षुद्र, चौथा आहे चिडखोर बिब्बा आणि पाचवा आहे चिमणी। अशा प्रकारे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह आहेत। अशा प्रकारे आपल्याला कृतीमधील आकृत्या पूर्ण करा हा प्रश्न व त्याची उत्तरं पूर्ण करता येतात। प्रश्न दुसरा आहे झोपी केलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण। प्रश्न पुन्हा एकदा वाचते। झोपी केलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण। याचं कारण आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे। उत्तर कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला। उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे ते पुढील प्रमाणे। झोपी केलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता। कार्नेलियामध्ये दुसरा प्रश्न आहे अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण। काय प्रश्न? अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण। उत्तर कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आजसुद्धा केला नव्हता। उत्तर पुढील प्रमाणे पूर्ण वाक्यात। अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण त्याने आयुष्यात
गाणे म्हणण्यासाठी कधी आसुद्धा केला नव्हता. कार्नेलियामध्ये तिसरा प्रश्न आहे, वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण. काय आहे तिसरा प्रश्न? वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण. उत्तर त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. उत्तर पूर्ण वाक्यामध्ये, वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. अशा प्रकारे कार्नेलियामधील प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. प्रश्न तिसरा आहे, खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दातून आपल्याला वेगवेगळे अर्थपूर्ण असे शब्द तयार करायचे आहे. तर यामध्ये पहिला शब्द दिला आहे बेजबाबदारपणा. काय आहे पहिला शब्द? बेजबाबदारपणा. तर या शब्दापासून आपल्याला वेगवेगळे शब्द पण अर्थपूर्ण तयार करायचे आहेत. तर पहिला शब्द आहे यामध्ये बाना. बेजबाबदार शब्दापासून बाना हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. दुसरा शब्द आहे जर. तिसरा शब्द तयार होतो जप. त्यानंतर बेजबाबदार शब्दापासून तयार होणारा शब्द आहे दाब, दार, दाना, बाबू, बाब, बाप, बेजबाब, जबाब. अशा प्रकारचे बेजबाबदार या शब्दापासून 10 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. दुसरा शब्द आहे धरणीमाता. आता धरणीमाता या शब्दापासून किंवा या अक्षरापासून दुसरे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. तर यातून तयार होणारे शब्द आहेत तार, धरणी, माता, मार, धर, रणी असे विविध प्रकारचे अर्थपूर्ण शब्द हे धरणीमाता या शब्दापासून तयार झालेले आहेत. आता तिसरा शब्द आहे बालपण. बालपण या शब्दापासून पण आपल्याला विविध अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर ते शब्द येतात पण, लप, बाल, बाप, बाण. अशा प्रकारची बालपण या शब्दापासून तयार झालेले अर्थपूर्ण शब्द लिहिता येतात किंवा सांगता येतात. प्रश्न चौथा आहे, खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरट्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय. आता याचे उत्तर खाली विरामचिन्हे लिहून मी लिहिलेले आहे. विरामचिन्हे देऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिलेले आहे. सगळ्यांनी ते व्यवस्थित निरीक्षण करून पाहून शिवाय एकदा लिहून सुद्धा पहावे. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. खाली काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यात काही जोड्या चुकीच्या असतील तर त्यातले नेमक्या कोणती जोडी किंवा कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे आहेत. तर यामध्ये पहिली जोडी आहे ज्ञानी सुज्ञ. ही जोडी चुकीची आहे. ज्ञानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अज्ञानी. इथे दिलेले आहे सुज्ञ, म्हणून हा शब्द किंवा ही जोडी चुकीची आहे. दुसरी जोडी आहे निरर्थक अर्थपूर्ण. ही जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी दिलेली आहे ऐच्छिक विरुद्ध अनिवार्य. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. चौथी जोडी दिलेली आहे दुर्बोध विरुद्ध सुबोध. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला चुकीची जोडी ओळखून उत्तर लिहिता येते. तर यामधील ज्ञानी
अपोजिट म्हणजे विरुद्ध सुज्ञ ही जोडी चुकीची आहे. प्रश्न 6वा आहे स्वमत. स्वमतमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते म्हणजे आपल्या लक्षात येईल. माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. प्रत्येकाच्या आपल्या आपल्या मुलाकडून येणाऱ्या भावी पिढीकडून खूप अपेक्षा असतात. म्हणून प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटते आपल्या मुलांनी सकाळी लवकर उठून व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्यांनी शाळेत चांगल्या मुलांशीच मैत्री करावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत असे प्रत्येकाच्या पालकांना वाटते. पण जे आई बाबा आपल्या मुलाकडून या वयात ज्या अपेक्षा बाळगतात त्याच अपेक्षा त्यांनी त्यांच्या या वयात किंवा तरुणपणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे का? तेव्हा त्यांच्या आईबाबांनी त्यांना असेच सांगितले होते. त्यांचाही असाच आग्रह होता, तो आपण धुडकावून लावला होता. मात्र हे आता आजच किंवा आजच्या आधुनिक काळात घडते असे नाही. फार पूर्वीपासून संपूर्ण जगभर समाजात हे असेच घडत आले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि शेवटी मृत्यू हे चक्र अव्याहत आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत मानवी सृष्टी पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत हे असेच चालणार आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून किंवा जागेपासून जगाकडे पाहतो. त्याला तिथून जग जसे दिसते तेवढेच खरे वाटते. म्हणून प्रत्येक पिढीत ते असेच घडत राहते. अशा प्रकारे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे पाठाच्या आधारे आपल्याला लिहिता येते. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? उत्तर, मी गवतपाते असती तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. मी पानाला म्हणाली असती, आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात, त्यावेळी तुमचा खूप आवाज झाला. त्यामुळे मला लागलेली शांत झोप मोडली. त्यानंतर मला खूप राग आला. मी रागाने तुमच्या जीवाला लागेल असे काहीतरी बोललो. तेव्हा तुम्हीसुद्धा मला चिडखोर, बिब्बा म्हणालात. तसेच मला अरसिकसुद्धा म्हणाला. तेव्हा मी थोडा अंतर्मुख झालो आणि यावर खूप विचार केला. मग माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणामुळे भांडत आहोत. आपल्या दोघांचा दृष्टिकोन, विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. आपल्या दोघांनाही मी खरा आहे असे वाटते. त्यामुळे समोरच्याला दोषी ठरवण्यात आपण रंगून गेलो. गवताचे पाते झाडाच्या पानाला म्हणते, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला उंचावरून आजूबाजूला जास्तीत जास्त परिसर पाहायला मिळतो. खूप छान निसर्गरम्य परिसराचं दर्शन घडल्याने तुम्हाला प्रसन्न वाटते, आनंद वाटतो. त्यामुळे तुम्हाला स्वतःला श्रेष्ठ, मोठे समजता. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ किंवा मोठे समजता. आम्ही मातीत लोळतो म्हणून आम्ही खूप कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण तरीही आम्ही आता या क्षणी खूप मनसोक्त जीवन जगत आहोत. खाली मातीत लोळत असताना सुद्धा आम्ही भरभरून निसर्गाचा आनंद लुटत आहोत. तुम्ही भविष्यकाळाचा विचार करत असल्यामुळे वर्तमान काळातील आनंद गमावून बसला आहात. तुम्ही आणि मी किंवा प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असतो. आपण दुसऱ्याचा विचार केला तर त्याची स्थिती आपल्या लक्षात येईल. मग आपल्याला दोघांचीही वागणे खरे वाटेल आणि मग आपण भांडणार नाही. आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून चला आणि स्वतःच्या प्रकृतीला जपा. अशा प्रकारे गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता किंवा मी असती तर
मी पानाला अशा प्रकारे उत्तर दिले असते किंवा त्याला समजून घेतले असते, समजावून सांगितले असते. स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे. गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. उत्तर: झाडावरून एक एक करून पिकलेली पाने गळून पडू लागली. साधारणपणे हे ऋतू हिवाळा होता. या ऋतूमध्ये आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. पट पट पट, त्यांचा तो पट 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 असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात? लागलं बिगलं तर नाही ना?" पानाला बरे वाटले. पान प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे?" "छे छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना?" "काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना, काय करणार?" "असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणापेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही." हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वी तलावावर किंवा पृथ्वीवर पडत होती. हे गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले, "आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित." अशा प्रकारे गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून उत्तर लिहिता येते किंवा कथेचे पुनर्लेखन करता येते. प्रश्न 7वा आहे. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. एक विचारू उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, "हं, मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय, पण माझ्या सावलीखाली आता हे शक्य नाही." "हो ना? अरे कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात आणि इतक्या." तेव्हा छोटं झाड म्हणतं, "पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?" "हो, आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात." आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोडा दिसला. या छोट्याशा कथेचा आपल्याला आपल्या शब्दात भावार्थ लिहायचा आहे. उत्तर पुढीलप्रमाणे. रोपवृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलावर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून, रीतिनियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती ही उलटी असते. खूप पैसा मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेनेच माणूस घेरला जातो. माणूस भांबावून जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील अशी भीती नसते. त्यामुळे तो शांत झोपू शकतो. पण याउलट बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसा मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. अशा प्रकारे आपल्याला खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ आपल्या शब्दात लिहिता येतो. हा प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, तर सगळ्यांनी लक्षपूर्वक अभ्यासायचा आहे.
अशा प्रकारे आपण गवताचे पाते हा वि स खांडेकर यांचा पाठ, त्याचा स्वमत, कृती, व्याकरण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचना असतील तर कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.